शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन सोहळा आहे। या वर्धापन दिनाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। याचं कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मेळावे आयोजित करण्यात आलेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे, तर शिवसेनेचा मेळावा वरळी डोम मध्ये होणार आहे। दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचं टीझर लॉन्च करण्यात आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात आज मनसे सोबतच्या युतीवरती मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे हे बंधू राज ठाकरेंसोबत जाणार का ते आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाय हिंदीच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। तिकडे शिंदेंच्या शिवसेनेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी चेहरा एकनाथ शिंदे आणि नेतृत्व श्रीकांत शिंदे यांचं असणार आहे। त्यामुळे हे समीकरण नेमकं कसं शिवसेनेला महापालिका निवडणुकीसाठी मदतीचं ठरणार आहे। त्यासोबतच महापालिका निवडणुकीसाठी याच मेळाव्यादरम्यान रणशिंग फुंकलं जाणार आहे। ते शब्द आजही माझ्या कानामध्ये आहेत, आजही माझ्या कानात आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी, ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे, हे तुम्हाला वारंवार माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका, तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची, मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतात। दोन्ही बाजूलाही सकारात्मक विचार आहे। कोणी म्हणणार नाही की असं होऊ नये। तुम्ही रस्त्यावर जरी रँडम कोणाला विचारलं तुमचं काय मत आहे तरी ते सांगतील आणि ही लोकभावना जर आम्ही ओळखू शकलो नाही, आम्ही मराठी माणूस म्हणून, तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल। आणि माननीय उद्धवजी हे अशा भूमिकेचे, अशा विचारांचे आणि अशा स्वभावाचे आहेत, ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही।